तर नमस्कार मित्रांनो, आज आजेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 इथं शिबिर आयोजन केलेलं होतं। तर इथे एका शेतकऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, तर त्यांच्याशी आपण डिस्कस करू। महाराष्ट्र शासनाच्या वतीने महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी जो आदेश निर्गमित केला होता, त्या निर्गमित आदेशानुसार आज आजेगाव मंडळ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1चं आयोजन आजेगाव या ठिकाणी केलं होतं। या तालुक्याचे माननीय श्री तहसीलदार सन्माननीय श्री सकारामजी मांडवगडे साहेब, तसेच नायब तहसीलदार माननीय श्री कारगुडे साहेब, तसेच या आजेगाव नगरीच्या सरपंच राणीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आजेगाव या ठिकाणी या महाराजस्व शिबिर अभियान आज राबवण्यात आलं। यामध्ये तालुक्यातील या मंडळातील जे काही शेतकरी असतील, त्या शेतकऱ्याच्या ज्या काही अडचणी असतील त्यामध्ये सातबारावरच्या दुरुस्त्या असतील, मृत सातबारा त्या सातबारा जिवंत करणे, त्यानंतर वर्ग 2च्या ज्या काही जमिनी आहेत त्या वर्ग 2च्या जमिनी 1मध्ये करणे, त्यानंतर संजय गांधी निराधार योजना असतील, श्रावणबाळ वर्धपाळ योजना असतील, इंदिरा विधवा पेन्शन योजना असतील, या काही सर्व योजना असतील, या योजनेचे जे काही लाभार्थी वंचित लाभार्थी होते या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्याचं काम आज या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आलेले। त्यानंतर बरेचसे शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांचे अग्रिस्टॉकचे कार्ड काढणं बाकी होते, अग्रिस्टॉकचे कार्ड त्यांना आज वाटप करण्यात आलेले। त्यानंतर शासनाच्या विविध योजना असतील, घरकुलाचे लाभार्थी असतील, त्यानंतर ही फेरफार ज्याचे काही रब्बी पिकाची नोंदणी बाकी असेल त्यांची रब्बी पिकाची नोंदणी, त्यानंतर विविध जे काही दाखले आहेत जसं की जात प्रमाणपत्र असेल, त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र असेल, उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल, त्यांचे विविध परवाने असतील, ही सर्व काही प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया आज आजेगाव मंडळामध्ये करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून हा पहिला टप्पा आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्ये आज हत्ता आणि आजेगाव मंडळ या दोन्ही मंडळाची निवड करण्यात आलेली आहे। आज आजेगावमधील आम्हा सर्व शेतकऱ्यांना ज्या काही आम्हाला ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी आम्हाला आज दूर करण्यात आले आहे। माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला सर्व जी काही परवाने आमचे रखडलेले होते, जी काही कामं रखडली होती ती पूर्ण करण्याचं काम या अभियानाच्या माध्यमातून केलेलं आहे। त्यामुळे आजूबाजूच्या आजेगाव मंडळातील सर्व काही शेतकरी आहेत, हे शेतकरी सर्व निश्चितच या शासनावरती प्रशासनावरती खुश आहेत, आनंदी आहेत की त्यांना त्यांच्या गावामध्येच या सर्व कागदपत्रांचा लाभ त्यांना मिळालेला आहे। त्यामुळे आम्ही प्रशासनाचे सर्व शेतकऱ्याच्या वतीने धन्यवाद देतो। धन्यवाद। आणि हे जे शिबिर आहेत आता समजा प्रत्येक गावामध्ये घेणार आहेत का? समजा हे जे काही शिबिर आहेत हे सर्व शिबिर मंडळनी आहेत। आजच्या मंडळामध्ये हत्ता मंडळ आणि आज आजेगाव मंडळ हे दोन मंडळ झालेले आहेत। त्यानंतर पुढच्या स्थळामध्ये जे काही तालुक्यातील जे काही मंडळ आहेत त्या मंडळावरती घेतल्या जातील। त्यानंतर या मंडळाचे झाल्याच्या नंतर नगरपंचायत स्तरावरती सुद्धा हे अभियान घेतले जाईल, जेणेकरून जे काही नागरिकांच्या जे काही समस्या रखडलेल्या ते तहसील प्रशासनाच्या माध्यमातून सोडवले जातील। त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल। धन्यवाद। अजून स्तुती करता